श्रोताहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया अनुश्री क्षीरसागर यांचा ललितबंध आमची पिल्लू. सुमारे 1.5 वर्षापूर्वी लेख लिहिला होता, एक निबंध आमची पिल्लू. आता आमची पिल्लू भाग 2. आमची पिल्लू आता मोठी झालीये, शाळेत जाते, प्ले ग्रुपला. तिच्या आईबाबांनी शाळेची लठ्ठ फी भरली आणि पिल्लूची शाळा सुरू झाली. पहिल्या दिवशी सुंदर नवकोरं दप्तर, युनिफॉर्म, नवीन बुट्टू, नवा डब्बा, नवीन पाण्याची बाटली अशा जय्यत तयारीनिशी पिल्लू शाळेत निघाली. शाळेच्या दाराशी सगळ्या टीचर्स हसतमुखाने उभ्या होत्या. प्रत्येक मुलाचं स्वागत करत होत्या. पिल्लूने जोरदार निषेध नोंदवला, पण टीचरने चटकन तिला तिच्या आईच्या हातातनं काढून घेतलं. थोडंसं रडली, पण नंतर खेळली. 2 तासांनी शाळा सुटली तेव्हा आईला बघून पिल्लूला पुन्हा एकदा दुःखाचं भरतं आलं. आई तिला एकटीलाच शाळेत सोडून गेली होती ना. हळूहळू पिल्लूला शाळेची सवय झाली. नवीन मित्रमैत्रिणी मिळाले. त्या शाळेत सगळे सण उत्सव साजरे होत. राखी पौर्णिमेला सर्वांना राख्या बांधल्या, तर गणपती उत्सवात सगळ्या मंडळींना छोट्या बसमध्ये बसवून जवळच्या गणपती मंडपात नेऊन आणलं. नवरात्रात शाळेतच जंगी गरब्याचं आयोजन केलं होतं. एक दिवस सर्वांना सुपरमार्केटमध्ये फिरवून आणलं. चीकू चीकू चीकू, स्ट्रॉबेरी, इन माय फ्रूट सॅलड वगैरे गाणी म्हणत मुलांना भाज्या आणि फळांची ओळख करून दिली. दर महिन्यात ब्ल्यू डे, ग्रीन डे असं आयोजन करून मुलांना रंगांची ओळख करून दिली. दिवाळी, नाताळ, संक्रांत हे सण साजरे केले. होळीला मुलं पांढरे शुभ्र ड्रेस घालून शाळेत गेली आणि रंगून भिजून घरी आली. एक दिवस पिल्लूची आई घरी सांगत आली की पिल्लूचं गॅदरिंग आहे आणि तेही गावातल्या मोठ्या प्रसिद्ध हॉलमध्ये. सर्वांना एकदम भारीच वाटलं. आपलं पिल्लू वावरणार, ते देखील आपल्या ड्रीम स्टेजवरती. आता रोज रिहर्सल्स सुरू झाल्या. पिल्लू दमून घरी यायची. नाचून नाचून छोटी छोटी पावलं दुखत असतील म्हणून रोज आजी आब्बा पाय चेपून देत असत. गाणं कुठलं असं विचारलं की पिल्लू तिच्या भाषेत सगळीच गाणी म्हणू लागे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहीपर्यंत गाणं कुठलं पत्ता नव्हता. यथावकाश तो दिवस उजाडला. पिल्लू उत्साहात तयारी करून आईबाबांसह पुढे गेली. पाठोपाठ आजी आजोबा धावपळ करत. पुढे जागा हवी ना बसायला. हॉल जवळपास पूर्ण भरला होता. कार्यक्रम सुरू झाला आणि मात्र गडबड झाली. 2.5-3 वर्षांची ती छोटीशी पिल्लं पडदा उघडल्यावर बावरली. समोर मोठा जनसमूह आपल्याकडेच बघत असलेला आणि मोठ्या आवाजात गाणी लागलेली. मैं कहाँ हूँ अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यात गाणं सुरू झालं, थोडी सी धूल मेरी धरती की मेरे वतन की. त्याबरोबर प्रेक्षकांमध्ये उत्साहाची ही लाट उसळली. स्टेजवरती मात्र गोंधळ उडाला. अर्ध्या मंडळींनी घाबरून जोरदार भोंगा पसरला. उरलेली मंडळी स्टेजवर उभं राहून आवाज कुठून येतोय बरं हे शोधत होती. समोर टीचर्स जीवाच्या आकांताने ॲक्शन्स करून दाखवत होत्या. काही अगदी थोडी मंडळी नीट त्याप्रमाणे नाचत होती. हळूहळू गाणं कानातून मेंदूपर्यंत पोहोचलं तसं रडणं विसरून सगळी मंडळी त्या तालावर नाचू लागली. अशी प्रत्येक क्लासची वेगवेगळी गाणी. इतक्या छोट्या मुलांसाठी वेगवेगळी छान गाणी निवडणं आणि त्यावर त्यांचे नाच बसवून घेणं हे खरोखर कौशल्याचं काम. कार्यक्रम संपला. त्याबरोबर पिल्लूची छोटी शाळाही संपली. लवकरच ती मोठ्या शाळेत जाईल. सकाळपासून बाहेर पडलेली पिल्लू श्रमली होती. आईबाबांच्या कडेवर बसून घरी आली, जेवली आणि आजी आजोबांच्या कुशीत गाढ झोपी गेली. पापण्याआड नवीन मोठ्या शाळेची, मोठ्या भवितव्याची स्वप्न पाहत. आमची पिल्लू अनुश्री क्षीरसागर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.